धुळ्यातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल उर्फ दाऊसेठ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरी। धुळे शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमोल दाऊसेठ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। वाढदिवस निमित्त दाऊसेठ चौधरी हे शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाले। यावेळी सुरुवातीला त्यांचं औक्षण करत परिवाराने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। वाढदिवस निमित्त धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। समाजकार्य, लोकसंपर्क आणि विविध उपक्रमांमधील त्यांच्या सक्रिय योगदानाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक करत त्यांना निरोगी, यशस्वी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी श्री अमोल दाऊसेठ चौधरी यांनी आपल्या पिताश्री श्री शिवाजीराव नाना चौधरी तसेच मातोश्री माजी महापौर तथा नगरसेविका सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे आशीर्वाद घेतले। त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी देखील प्रेमपूर्वक शुभेच्छा देत केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या, अभिनंदन करण्यात आले। वाढदिवस निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी रामालय ग्रुपचे गणेश बापू मोरे, श्री योगेश अण्णा चौधरी, वालकेश भाऊ चौधरी, श्री हेमचंद्र बाबा चौधरी, दर्शन भाऊ चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी, अथर्व बाबा चौधरी, हर्षवर्धन चौधरी, आराध्य चौधरी आदी सर्वच मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री अमोल दाऊसेठ चौधरी यांच्या आगामी सामाजिक, व्यावसायिक, सार्वजनिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या हातून समाज हिताची अधिकाधिक कार्य घडवत अशा सदिच्छा व्यक्त केल्या। रामालय ग्रुपचे सदस्य, जिंदादिल व्यक्तिमत्व आदरणीय श्री अमोल चौधरी उर्फ दाऊसेठ यांचा आज 43वा वाढदिवस आहे। दाऊसेठ या नावातच त्यांची महिमा समजते। आज देशाला सगळ्यात जास्त समस्या जर भेडसावत बेरोजगारीची आणि असा युवा उद्योजक अनेक घरांचे चूल पेटवतो, जो आमदार खासदाराने लागवेत असे 250-300 लोकांना रोजगार देतो असा आमचा दाऊसेठ आज 43 वर्षांवरून 44 वर्षात पदार्पण करत आहेत। आणि त्यांना आम्ही रामालय ग्रुपकडनं विनंती केली, ते थांबले की त्यांच्या परिवारासोबत साईबाबांच्या चरणी नतमस्तपणे जात आहेत। त्यांच्या आयुष्यातील सर्व इच्छा, अपेक्षा पूर्ण करो अशी मी साईबाबा चरणी आणि सर्व भगवंताच्या प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री।